नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 70 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, इसवी सन 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी कोणत्या प्रांतामध्ये होम रूलची स्थापना केली होती? इसवी सन 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी कोणत्या प्रांतामध्ये होम रूलची स्थापना केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मद्रास प्रांत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 इंडियन इंडिपेंडेंट लीग ही संघटना 1924 मध्ये पुढीलपैकी कोणी स्थापन केली होती? इंडियन इंडिपेंडेंट लीग ही संघटना 1924 मध्ये पुढीलपैकी कोणी स्थापन केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रासबिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1885 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 पाळेगारांचा उठाव पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव हा पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होता? सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद पुढीलपैकी कोणी बोलावली होती? 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद पुढीलपैकी कोणी बोलावली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 बंदी जीवन हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? बंदी जीवन हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधली होती? इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुरत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन पुढीलपैकी कोण होते? भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन पुढीलपैकी कोण होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजांचा सेनापती पुढीलपैकी कोण होता? बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजांचा सेनापती पुढीलपैकी कोण होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 थॉमस मंड्रो या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 बंगालमध्ये कायमधारा पद्धती पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? बंगालमध्ये कायमधारा पद्धती पुढीलपैकी कोणी सुरू केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते? भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सर चार्ल्स मेटकॉफ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 1857च्या उठावामधील कानपूर येथील नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले होते? 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नानासाहेब पेशवे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेज स्थापना कोणत्या वर्षी केली होती? राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? त्या
ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1925 या ठिकाणी ह्यो कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी ह्यो कॅन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदा सावरकर या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादोबा पांडुरंग या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1928 या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? बहिष्कृत हितकारणी सभा यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 झारिया कोळसा उद्योग क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? झारिया कोळसा उद्योग क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बिहार राज्य या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पेट्रोलियम तेल शुद्धीकरण कारखाना नुनमती पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेट्रोलियम तेल शुद्धीकरण कारखाना नुनमती पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भिलाई येथील पोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोहित सुबनगिरी मानस तीस्ता पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? लोहित सुबनगिरी मानस तीस्ता पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी पुढीलपैकी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यमुना नदी या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गुवाहाटी हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठावर वसलेले शहर आहे? गुवाहाटी हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गोदावरी नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी पुढीलपैकी किती किमी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी पुढीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 968 किमी या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे? कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई बंदर या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 आलेवाडी हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आलेवाडी हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे जिल्हा या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये कोणत्या वर्षी सोडला होता? भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये कोणत्या वर्षी सोडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1975 या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इंडियन स्पेस रिसर्च म्हणजे इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? इस्रोची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1969 मध्ये इस्रोची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 35 प्रशासकीय सेवामधील बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे देशातले पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? प्रशासकीय सेवामधील बदल्या संबंधामध्ये कायदा करणारे देशामधले पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये कोणत्या राज्याने सर्वप्रथम माहितीच्या अधिकारासंबंधी कायदा केला होता? भारतामध्ये कोणत्या राज्याने सर्वप्रथम माहितीच्या अधिकारासंबंधी कायदा केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ह्यो आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी पुढीलपैकी कुठे विकसित झालेली आहे? देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी पुढीलपैकी कुठे विकसित झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई या ठिकाणी ह्यो आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 39 भारतामधले पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामधले पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजगुरू नगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतामधले पहिले खाजगी बंदर पुढीलपैकी कोठे आहे? भारतामधले पहिले खाजगी बंदर पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एनोर हे भारतामधले पहिले खाजगी बंदर आहे. प्रश्न क्रमांक 41 प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सचिन तेंडुलकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 42 30 डिसेंबर टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. 30 डिसेंबर टिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. मुस्लिम लीगची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1906 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती आहे? मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 44 खालीलपैकी कोणता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे? खालीलपैकी कोणता चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1098 या ठिकाणी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक होईल. प्रश्न क्रमांक 45 1 हेक्टर म्हणजेच पुढीलपैकी किती आर होईल? 1 हेक्टर म्हणजेच पुढीलपैकी किती आर होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 100 आर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 14 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ओनामा आपल्या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. ओनामा या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रारंभ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना कोणत्या कराराने रूढ झालेली आहे? कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या कराराने रूढ झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोटो करार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्रामधील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सालेर शिखर या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे शिखर होईल. प्रश्न क्रमांक 51 कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुढीलपैकी काय म्हणतात? कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एंटोमॉलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 आर्य समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? आर्य समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या कायद्याला मोर्लो मिंटो सुधारणा कायदा असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या कायद्याला मोर्लो मिंटो सुधारणा कायदा असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1909च्या कायद्याला मोर्लो मिंटो सुधारणा कायदा असे म्हटले जाते. क्रमांक 54 खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ ही उभारली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुरु राम सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 खालीलपैकी कोणती नदी ही पूर्व वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही पूर्व वाहिनी नदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मही ही नदी पूर्व वाहिनी नदी नाही. प्रश्न क्रमांक 56 आडाण हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आडाण हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 कवी बी यांचे पूर्ण नाव पुढीलपैकी कोणते होईल? कवी बी यांचे पूर्ण नाव पुढीलपैकी कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नारायण मुरलीधर गुप्ते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात
आलेला आहे. प्रश्न क्रमांक 59, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60, राज्यघटनेमधील कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद केलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद दिलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची पद्धती तरतूद दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 61, भारत सरकारने कोणत्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे? भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 63, USB म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? USB म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 युनिव्हर्सल सिरियल बस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64, धर्मशाला हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धर्मशाला हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे धर्मशाला हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते.